नमस्कार. बार्शी टाइमच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्राबरोबर बार्शीत ही विधानसभेची जी रणधुमाळी आहे ती पाहायला मिळते. प्रचार पाहायला मिळतोय. बार्शी विधानसभा म्हणलं तर या विधानसभेत यावर्षीही पुन्हा एकदा पारंपरिक लढत पाहायला मिळते. आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजी मंत्री दिलीप सोपल यांची लढत आहे. खरं पाहिलं तर उद्या या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ते थंडावणार आहेत. पण याचबरोबर अपक्ष उमेदवारही बरेचसे बार्शीतून रिंगणात आहेत. आपल्याबरोबर आरटीआय कार्यकर्ते अपक्ष जे आहेत मोहसिन तांबोळे आहेत, जे होम टू होम प्रचार करताय आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत काय नेमका उद्देश घेऊन मैदानात उतरलाय आपण. आमचं खरं तर उद्देश हे आहे की आपण बघितलंय की बार्शी तालुक्यामध्ये मागील 25-30 वर्षापासून सोपल आणि राऊत यांच्यामध्ये सतत लढत आहे. परंतु आपण हे बी पाहत आहोत की बार्शी तालुक्याचा विकास याच्यावर कोणीच खरं तर निवडणुका लढवत नाही आहे. सगळ्या जे आहेत दोन्ही बी उमेदवार आहेत त्यांना स्वतःचं अस्तित्व राखून ठेवायचं आहे. कोणाला स्वतःचा राजकीय वारसा जपायचा आहे. याच्यासाठी हे निवडणुका लढवत आहेत. आमचा उद्देश हे आहे की बार्शी तालुक्यामध्ये खरंच विकास आम्हाला करायचा आहे. बार्शी शहरामध्ये तालुक्यामध्ये आज 25 ते 30 हजार बेरोजगार हे या तालुक्यातून बेरोजगार पुण्याला जात आहेत. फक्त बार्शी शहरामध्ये नेहमी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस घोषणा होत आहेत की आम्ही MIDC आणली, आम्ही अमुक आणलं आहे, आम्ही तमुक आणलं आहे, आम्ही रस्ता केला आहे किंवा आम्ही हे केलं आहे. ह्या भूलथापाला आता बार्शी तालुक्याचे मतदार जे आहेत हे बळी पडणार नाहीत. तुम्ही MIDC आणली आहे असं म्हणताय, पण त्या MIDCमध्ये मोठा उद्योग तुम्ही उभा का केला नाही आत्तापर्यंत. छोटे छोटे बार्शीतलेच असे आहेत, तालुक्यातले आहेत, पण मोठा उद्योग तुम्ही आणू शकला नाही. तुमच्या त्या MIDC आणण्याला जर तुम्ही उद्योग आणू शकत नाहीत तर त्या MIDC आणण्याला तुमच्या काहीही अर्थ नाही. त्यामुळं आज अनेक वर्ष झालेत की निघून चाललेत बार्शीतनं व्यापारी, मोठमोठे निघून चाललेत. युवक आज बघितलं तर 25-30 हजार युवक पुण्याला कामाला गेलेत. हा तुमचा 25 वर्षाच्या जे राजकारण आहे तुमचा, ते राजकारणाचा जे आहे ते तुमचं कमीपणा आहे ते राजकारणाचा तुमचे. म्हणजे काहीच नाही. जर सोडून जात आहेत बार्शीतनं युवक, बेरोजगार एवढे आहेत. आता तुम्ही बघितलं जोगार अड्डे मध्ये बघितलं तर एवढे असे भरलेले असतात, सगळे अख्खे बाहेरपर्यंत आलेले असतात. तरुण पिढी बिघडत चालली आहे. व्यसन. त्याचबरोबर महत्त्वाचं, आज जी 30 हजार गेले म्हणतोय मी बार्शी सोडून, त्यातले 15 ते 20 हजार जे आहेत ना युवक, ते सावकाराच्या जाचाला कंटाळून बार्शीतून निघून गेले. आता हे सावकार कोण? हे सावकार ह्यांनीच पोचलेले ते सावकार आहेत. ह्या लोकांचे सावकार आहेत. हे सावकार गोरगरिबांचं रक्त शोषण करून घ्यायला लागलेत. ह्याला कंटाळून बार्शी सोडून अनेक नागरिक निघून गेलेत. हा सर्व जो काही आहे यांचा अन्याय, अत्याचार हा संपवण्यासाठी आणि बार्शीचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आज आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. अपक्ष फॉर्म भरण्याआधी आपण माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी काम करत होते कार्यकर्ता म्हणून. मग अचानक असं काय झालं की अपक्ष फॉर्म भरून आज त्यांच्या विरोधात तुम्ही रिंगणात आहात? गेली 5 वर्ष, आपण 5-7 वर्ष बघतोय की सोपल गटाला कशी गळती लागली. ही गळती कशामुळे लागली याचा विचार आपण केला पाहिजे. दिलीप सोपल हे जे आहेत हे कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही. म्हणजे सत्ता आहे तोपर्यंतच कार्यकर्त्यांना पोचलं पाहिजे असं नाही. माझ्यासारख्या ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या 2016मध्ये माननीय आसिफ तांबोळी निवडणूक लढवत होते. त्यावेळेस आमच्या भागामध्ये, माझ्या प्रभागामध्ये एक तांबोळीचा म्हणून त्यांना फक्त एकटा मी विरोधक होतो आणि त्यांना विरोध करत होतो. अशा 2016 झालं. 2016च्या नंतर 2019ची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये आम्ही दम धरलाय. आम्ही दम सोडला नाही त्या निवडणुकीमध्ये. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जर सोपलांकडून
न्याय मिळत नसेल तर मला वेगळा निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि ते घेतला आम्ही. आता सध्या आमदार राजेंद्र राऊत आहे, त्यांनी 4,000 कोटींचा विकास निधी आणला असं म्हणताय. तर त्या विकास निधीकडे किंवा 5 वर्षातल्या विकासाकडे कसं पाहता? काय रस्ता गटर फक्त यालाच विकास म्हणत नाही. त्या रस्त्यावर चालायला गाड्या पाहिजे, त्या गाड्यामध्ये पेट्रोल पाहिजे आणि पेट्रोलसाठी खिशात पैसे पाहिजे आणि पैशासाठी काम पाहिजे, हाताला रोजगार पाहिजे. ते नाही ना तुम्ही दिलं, तुमच्या मग विकासाला शून्य किंमत आहे, काही सुद्धा किंमत नाही. बऱ्याचदा पाहिलं की बार्शीतील पोलीस दल असेल किंवा ग्रामीण पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन असेल, बऱ्याचदा त्याकडे ही बोट दाखवलं जातं किंवा हे केलं जातं की बाबा जे खोटे गुन्हे आहेत ते सतत वाढत जातात. खोटे गुन्हे होत आहेत ना, ते खोटे गुन्हे होत आहेत. खोटे गुन्हे असेच कोणावर पण होत नाहीत. आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जास्त प्रमाण आहे, आजी आमदारांकडून तर जास्त प्रमाण आहे की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. ते कशामुळं? आता हा एखादा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार, त्या रोडच्या कामामध्ये भ्रष्टाचार होत आहे, त्याला आम्ही थांबवलं किंवा त्याबाबत आम्ही माहिती मागितली तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे वगैरे असं होत आहे आणि होत चाललं आहे. त्यामुळं आम्ही नेहमीच खोट्या गुन्ह्याच्या विरोधामध्ये, खोटे जे कारवाया होत्या त्याच्या विरोधामध्ये आम्ही RTI कार्यकर्ते म्हणून नेहमीच असतो. आम्ही सतत पाहिलं तर पारंपरिक लढत पाहायला मिळते आपल्याला. दिलीप सोपल असेल किंवा आमदार राजेंद्र राऊत असतील. तिसरा पर्याय कधी बार्शीला उपलब्ध होईल असं वाटतंय किंवा त्याच उद्देशानं आपण 100% तिसरा पर्याय बार्शीकरांसाठी RTIचा एक उमेदवार म्हणून मी माझं असं म्हणत नाही. RTIची टीम ही 100% तिसरा पर्याय आणि सक्षम पर्याय हे ठरणार आहे. बार्शीकरांसाठी भविष्यात काय तुमचा उद्देश असणार आहे आणि काय या निवडणुकीतनं काय सांगाल बार्शीकरांसाठी? बार्शीत तसं आम्ही जाहीर वचननामा दिलेला आहे. ते तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून पण मी विनंती करतो की ते वचननामा जे आहे ते प्रसारित करावं. त्याच्यावर आम्ही सगळं काही लिहिलेलं आहे. पण मी सुरुवातीलाच महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेले आहेत की भ्रष्ट कारभार, अवैध सावकारकी, खोटे गुन्हे आणि खरं तर बार्शी शहर व तालुक्यामधला जे स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य कुठेतरी दाबला जातोय. लोकांना स्वातंत्र्य नाही. आता आमच्याबरोबर काम करणाऱ्या काही लोकांना धमक्या, दमदाट्या वगैरे असं करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हा सर्व जो म्हणजे कळस जे आहे, नालायकपणाचा कळस जे आहे, हा मला थांबवायचा आहे. निश्चितपणे आम्ही स्वतंत्र भारतामध्ये राहतोय आणि प्रत्येक नागरिकांनी स्वतंत्र राहिलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. सध्या 2 सभा पाहिल्या तर दोन्हीकडे आपण पाहिलं तर गुंडगिरीची भाषा म्हणजे गुंडगिरी मुक्त बार्शी करायचं आवाहन केलं जाते. नेमकी ही गुंडगिरीची दहशत कशी पाहता या बार्शीत? खरं तर ह्या दोघांचीच गुंडगिरी आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही ह्या दोघांची गुंडगिरी संपवण्यासाठी मैदानात उतरलो आहे आणि आम्हीच संपवणार ह्या दोघांची गुंडगिरी. बार्शी शहर व तालुक्याच्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे. एक सामान्य घरातला सामान्य माणूस आहे मी. RTIच्या माध्यमातून आम्ही अनेक भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे, अनेक भ्रष्ट कारभार होताना आम्ही थांबवलेला आहे. इथून पुढेही आम्हाला तालुक्याने तुमच्यासाठी काम करण्याची संधी द्यावी एवढं मी तालुक्याच्या सर्व मतदारांना आवाहन करतो. येत्या 20 तारखेला माईक या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आम्हाला विजयी करावं अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द